तर अजितदादांनी दिलेल्या संधीमुळे मोठे झालेले नेते त्यांच्याच कुटुंबाला त्रास देत आहेत असं राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील यांनी पोस्ट केली आहे। दादांवर खरंच प्रेम होतं का की दादा सत्तेत होते तोपर्यंतच प्रेम होतं असं उमेश पाटलांनी आपल्या पोस्टमध्ये प्रश्न विचारलाय। दादांनी आयुष्य घालून उभ्या केलेल्या पक्षाच्या फांदीवर बसून त्याच फांदीवर कुऱ्हाड चालवण्यात कोणाचंच राजकीय भलं होणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। उमेश पाटील या पोस्टमध्ये कुठल्याही नेत्याचं नाव घेणं टाळलंय। त्यांचा रोख त्यामुळे नेमका कुणाकडे अशी चर्चा सध्या सुरू झालेली आहे। राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील आपल्या सोबत आहेत। तुमचं ट्विटच मी वाचतो आणि त्यातूनच तुम्हाला प्रश्न विचारतो। तुमचं पहिलंच वाक्य, दादांवरचं प्रेम खरं होतं तर दादांच्या माघारी त्यांच्या परिवाराचं प्रेम कमी कसं होऊ शकतं? हे प्रेम कमी करणारे कोण आहेत असा माझा थेट प्रश्न। दादांच्यावर प्रेम होतं हे छाती फाडून सांगणारे अनेक कार्यकर्ते, अनेक नेते आपण त्यांच्या वक्तव्यातून, बोलण्यातून, भाषणातून, त्या ठिकाणी कृतीतून, त्या ठिकाणी दादांचा फोटो घेऊन नाचण्यापर्यंत आपण अनेक लोक पाहतो। ज्या वेळेला अजितदादा असताना, दादा सत्तेत असताना दादांच्या सोबत अनेक वर्ष असलेले अनेक माणसं आहेत, अनेक कार्यकर्ते आहेत आणि हे ज्या वेळेला प्रेम आपलं असतं त्यावेळेला दादांच्या अचानक जाण्यामुळं त्या परिवारावर जो दुःखाचा डोंगर कोसळला, तर जेवढं दादांवर प्रेम तशाच पद्धतीचं केवनकभर जास्त प्रेम त्या ठिकाणी त्या परिवाराच्या बाबतीमध्ये आपलं असलं पाहिजे, अशा पद्धतीची अपेक्षा मी त्या ट्विटमधून व्यक्त केलेली आहे। त्यामुळे जर त्या परिवाराला आज तुमच्या साथीची आणि तुमच्या पाठिंब्याची, तुमच्या सक्रिय सहकार्याची गरज असताना, दादा असताना आमचं प्रेम होतं, परंतु आता त्या ठिकाणी कुठंतरी अंतर दिसत असेल काही जणांच्या बाबतीमध्ये, तर ते मग दादांवरचंही प्रेम खरं नव्हतं, ते मतलबी प्रेम होतं असा त्याचा स्पष्ट अर्थ आहे। मी प्रश्न असा विचारला होता की हे प्रेम कमी करणारे जे तुम्हाला वाटले, ज्यामुळे तुम्ही हे लिहिलं, तर परिवारावरचं प्रेम कमी कसं होऊ शकतं अशा जेव्हा तुम्ही प्रश्न विचारता तेव्हा तुम्हाला आयडेंटिफाय झाली असतील ना लोक की यांनी प्रेम कमी केलंय, तर ते प्रेम कमी करणारे, दादांच्या परिवारावर प्रेम कमी करणारे लोक कोण आहेत? ते दादांवर सगळा महाराष्ट्र प्रेम करत होता। ते आमच्या पक्षातले असू शकतात, आमच्या आधीच्या पक्षातले असू शकतात, हे दोन्हीकडचे असू शकतात किंवा विरोधातले सुद्धा असू शकतात। आता आमच्या पक्षातले आणि आधीच्या पक्षातलेच लोक जे आहेत कार्यकर्ते दादांवर प्रेम करणारे, विरोधातल्यांचा काही तसा प्रश्न येत नाही। परंतु दादा गेल्यानंतर विरोधातल्या लोकांनी सुद्धा हळहळ व्यक्त केली, हे आपण सगळ्या महाराष्ट्राने त्या ठिकाणी पाहिलेलं आहे। माझं ट्विट जे आहे ते त्या परिवाराच्या संदर्भामध्ये असं आहे की आदरणीय सुनेत्रा वहिनींना जबाबदारी घेऊन 6 महिने पण झालेले नाहीत। दुःखाचा डोंगर असलेल्या त्या परिवाराच्या बाबतीमध्ये संवेदनशीलपणे आपण त्या ठिकाणी राहिलं पाहिजे। सातत्यानं मीडियामध्ये काही हितशत्रू जे आहेत ते खोट्या बातम्या पुरवण्याचं काम करतात आणि त्यातून निगेटिव्ह चर्चा त्या पक्षाच्या बाबतीमध्ये, नेत्याच्या बाबतीमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याच्या करता हेतुपुरस्पर नियोजनबद्धरित्या त्या ठिकाणी नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न काही जण करतायत, हे त्या ठिकाणी तुमच्या सगळ्या येणाऱ्या बातम्या पाहिल्यानंतर ते जाणवतं। त्यामुळे हे जे कोणी करत असतील त्यांचं खरं दादांवर प्रेम असू शकत नाही, कारण स्वतःच्या जर पक्षात असतील तर मग त्या ठिकाणी आपणच आपल्या ठिकाणी पक्षात राहून आपल्याच पक्षाच्या फांदीवर आपण कुऱ्हाड मारण्याचा प्रयत्न आपण त्यातून करतो, कारण आपलाच पक्ष कमकुवत झाला तर उद्या त्या झाडाच्या फांदीवरनं खाली आपटणार कोण? आपणच आपटणार। त्यामुळे या बाबतीमध्ये आपण एखादा कुठलाही हेतू साध्य नाही झाला तर त्या ठिकाणी पक्षाला त्या ठिकाणी किंवा पक्ष नेतृत्वाला मानसिक त्रास होईल अशा पद्धतीनं त्या ठिकाणी वागणं बरं नाही आणि हे जे कोणी करत असतील त्यांनी त्या ठिकाणी ते समजून घ्यायचं आहे। उमेशजी, तुम्ही लिहिलंय की अजितदादांनी दिलेल्या संधीमुळे मोठे झालेले नेते जे आता त्रास देतात, तर ते कोण नेते आहेत? ना तुम्हाला माहितीच नाही? मला माहित नाही, मग तरी तुम्ही म्हणता की ते नेते त्रास देतात। आउटपुट कोण पुरवतं? हे सगळं कोण करतंय? छोट्या मोठ्याचं काम नाहीये। तुम्हाला नावं नाही सांगायची? मलाच माहित नाही तर मी कुठून सांगणार? आपण अनेक वेळा विचारण्याचा प्रयत्न केला की दादांनी मोठे केलेले जे नेते आहेत, जे नेते आत्ता दादांच्या परिवाराला त्रास देण्याचं काम करतायत, त्यांनी त्यांची नावं काय? मात्र उमेश पाटील यांनाही ती नावं माहीत नाहीत असा त्यांचा दावा आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर, मी ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे।